सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीला अजून एक छोटासा चंद्र म्हणजे मिनी मून मिळणार आहे. आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? सगळ्यात आधी ॲस्ट्रॉइड म्हणजे काय? तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान खडकाळ गोष्ट, लघुग्रह. मग हे लघुग्रह आले कुठून? नासाच्या पाठिंब्याने संशोधन करणाऱ्या संशोधकांना एका लघुग्रहाचा म्हणजे ॲस्ट्रॉइडचा ऑगस्ट महिन्यामध्ये शोध लागला. दक्षिण आफ्रिकेतल्या ॲस्ट्रॉइड टेरेस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टमने अंतराळातला हा लघुग्रह टिपला. याला त्यांनी नाव दिलं 2024 PT5. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या आणि पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ न जाणाऱ्या लघुग्रह किंवा धूमकेतूंना म्हटलं जातं NEO म्हणजे नियर अर्थ ऑब्जेक्ट. याच पट्ट्यातला 2024 PT5 हा लघुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या त्याच्या प्रवासाच्या दरम्यान पृथ्वीच्या जवळ येणार आहे आणि गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीच्या कक्षेत ओढला जाईल. अशा प्रकारे जे लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीभोवती फिरायला लागतात त्यांना मिनी मून म्हणजे लघुचंद्र असं म्हटलं जातं. पृथ्वीजवळ येणाऱ्या लघुग्रहाचा वेग किती आहे, त्याची ट्रॅजेक्टरी म्हणजे पुढच्या प्रवासाची अपेक्षित दिशा कशी आहे, यावरती हा लघुग्रह पृथ्वीचा लघुचंद्र म्हणजे मिनी मून म्हणून किती काळ राहील ते ठरतं. पृथ्वीपासून ठराविक अंतरावरती गेल्यानंतर हे लघुग्रह गुरुत्वाकर्षण बलातनं बाहेर पडतात आणि कक्षेतनं सुटे होतात. दिसणार नाही कारण तो फारच छोटा आहे. तो पाहण्यासाठी प्रोफेशनल टेलिस्कोप वापरायला लागेल. संशोधकांच्या मते हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत ओढला गेल्यानंतर ग्रहाला पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. त्याऐवजी या लघुग्रहाची पृथ्वीचा मिनी मून झाल्यानंतर घोड्याच्या नालाच्या आकाराची कक्षा असेल. साधारण 2 महिने हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत असेल. त्यानंतर देखील काही काळ तो पृथ्वीपासून जवळ असेल.